दहिवडी संस्कृतीचा जागर, महिलांनी लुटले सौभाग्याचे वाण, आयटीएल मंडळाचा विशेष उपक्रम। आपण पाहताय लोकसेवा दहिवडी टाइम्स, येथील ध्यास आयटीएल गणेश व लोकसेवेचा। नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं मकर संक्रांत सण शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी ग्रामदेवी श्री जानूबाई मंदिर परिसरामध्ये सुहासिनींनी हळदी कुंकू वाण देऊन मोठ्या उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात सायंकाळी 5 ते रात्री 9 या दरम्यान हा सोहळा पार पडला। भारतीय हिंदू संस्कृतीतील परंपरेनुसार स्त्रिया सौभाग्य अबाधित ठेवण्यासाठी मकर संक्रांत ते रथसप्तमी या पर्व काळात हळदी कुंकू अर्थात वाण देणे कार्यक्रम साजरा करतात। हळदी कुंकू करण्यामागचा आध्यात्मिक महत्त्व म्हणजे हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुहासिनींच्या रूपात घरी आणलेल्या साक्षात आदिशक्तीची पूजा करत असतो। हळदी कुंकू लावल्यामुळे सुहासिनीमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते। हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय। हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील दैवत्वाच्या पंच उपचारातून पूजाच करत असतो। हळदी कुंकू आणि वाण घेणे आदी विधीतून जीवांवर व्यक्तींवर सांगून भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाची भक्तिभाव वाढण्यास सहाय्य करते। वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील दैवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे, ज्यामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते अशी मान्यता आहे। आयटीएल मंडळ आयोजित मकर संक्रांत सण हळदी कुंकू कार्यक्रमाला दहिवडी परिसरातील महिलांनी व मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन या मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक व अभिनंदन केलं। या मंडळाचे आधारस्तंभ माजी सभापती अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार नावाप्रमाणेच आयडियल म्हणजे आदर्श मंडळ अशी प्रतिमा जनमानसात निर्माण केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या मंडळाच्या प्रमुख सौ नीलम जाधव या मंडळाच्या माध्यमातून सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करतात, तसेच दहिवडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होऊन शहराच्या विकासाची जबाबदारी सुद्धा यशस्वीपणे पेलत आहेत। याबद्दलही सौ जाधव यांचे जनमानसात कौतुक होत आहे। याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात। आयडियल मंडळाचं हळदी कुंकू या ठिकाणी आज संपन्न होतं आहे आणि दरवर्षीप्रमाणे नेहमीच या ठिकाणी थाटामाटात हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो। सगळ्या महिला अगदी खुश आनंदात असतात आणि नेहमीच उत्साहानं हा कार्यक्रम करतात आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात महिला आयडियल मंडळासाठी मंडळात हळदी कुंकासाठी येतात आणि आम्हाला पण खूप छान वाटतं। आम्हाला पण धडाडीने काम करावं असं वाटतं। धन्यवाद। नमस्कार, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। हा मकर संक्रांती सण हा दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 जानेवारी रोजी संपन्न होतो आणि हा प्रत्येक महिला हा सण अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात। या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो आणि या जानेवारी महिना तसं थंडी असते आणि ह्या जानेवारी महिन्यापासून मकर संक्रांतीपासून थंडी थोडीफार कमी होते आणि उष्णतेचं वातावरण थोडंसं निर्माण होत असते आणि हा सण गेले अनेक वर्ष आम्ही या मंडळामध्ये साजरा करत असतो आणि हा आयडियल गणेश मंडळ महिला मंडळ गेले 30 ते 35 वर्ष झाले हे अविरतपणे चालू आहे आणि या मंडळातील प्रत्येक सदस्य कार्यकर्ता अगदी सर्व महिला असतील, बंधू भगिनी असतील, सर्व अतिशय उत्साहाने या मंडळाकरता अविरतपणे अगदी प्रामाणिकपणे सर्व मेहनत घेत असतात, कष्ट घेत असतात आणि त्यामुळेच हा मकर संक्रांतीचा सण आम्ही इथं अतिशय उत्कृष्टपणे साजरा करू शकतो। तीळ हे उष्णवर्धक आहेत आणि तिळामध्ये
स्निग्ध पदार्थ आहे आणि या थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे तिळगुळ हे खाल्ल्यानंतर आपले त्वचेवर ऑइल निर्माण होते आणि त्यामुळे कोरडापणा हा पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळेच या दिवसामध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो आणि यामध्ये तिळाचा गोडवा प्रत्येक व्यक्तीमध्ये अविरतपणे यावा यासाठी हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि यामध्ये आमचे आयडियल मंडळातील सर्व सभासद कार्यकर्ते महिला भगिनी बंधू सर्व अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करतात मंडळासाठी झटत असतात आणि त्यामुळेच हे मंडळ अतिशय उत्कृष्टपणे आणि अविरतपणे 30 ते 35 वर्ष झालं हे अविरतपणे असेच चालू आहे आणि यामागे सर्व दहिवडीतील पंचक्रोशीतील महिला भगिनी या कार्यक्रमासाठी आम्ही हळदी कुंकवासाठी आमंत्रण देतो आणि अतिशय आनंदाने त्या इथे येऊन ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि सगळ्यांना आम्हाला त्यांच्या रूपात एक मंडळावरती शुभ आशीर्वाद मिळाले जातात त्यांचे आणि त्यांचासुद्धा या मंडळामध्ये खारीचा वाटा प्रत्येकाचा इथे आहे आणि हे आयडियल मंडळ म्हणजेच एक परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येक सदस्य अतिशय प्रेमळ समजूतदार आणि मायाळू आहेत आणि या मंडळामध्ये नेहमीच खेळीमेळीचं वातावरण असते आणि सर्व आनंदाने इथे हा कार्यक्रम एन्जॉय करत असतात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आपल्या वाणीत असाच अविरतपणे घोडवा यावा आणि आचरणातही असाच गोडवा निर्माण व्हावा हीच सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. घेतला
व्हिडिओ चालाय व्हिडिओ. एक मिनिट तिळगुळ दे कशा घेतलं बघा बरं आमच्या शेजारी एवढं प्रमाण असताना सांगते असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.